माझा थोडा रोख पालकांच्याकडे आहे. तो असा आहे की लग्न म्हणजे आता तुम्ही म्हणलात तसं जबाबदाऱ्या, लग्न म्हणजे बंधन, लग्न म्हणजे माझ्या आयुष्यात कोणाला तरी सामावून घ्यायचंय मला, किंवा मला कोणाला तरी आन्सरेबल असायला लागेल. आता या सगळ्यामध्ये बदल कसा झालाय, तर पालकांकडनं काही गोष्टी अशा सांगितल्या गेल्या की एखादी मुलगी असते समजा घरातली आणि तिचे काही सबमिशन्स आहेत कॉलेजची किंवा असं वगैरे, तर आई तिला पटकन म्हणते नाही ते आधी अभ्यासाकडे बघ, घरातलं काम तुला काय करायचंच आहे. हा जो बदल झालाय तो आमच्या लहानपणी नव्हता, एस्पेशली माझ्या लहानपणी नव्हता. म्हणजे कसं होतं, मी पण कॉमर्स कॉलेजला होते, साधारण सकाळचं कॉलेज होतं माझं. मी 10 वाजता वगैरे घरी यायची, 10:15 पर्यंत, आणि त्याच्यानंतर 11 वाजता मी अव्याहत 4 वर्ष आकाशवाणीवरती काम केलंय. 11 वाजता पोचायला लागायचं मला. तर माझ्यासाठी आईने 2 पोळ्या ठेवलेल्या असायच्या शेवटच्या करायला, आणि त्या रोज कंपल्सरी करायच्या, असा एक रूल होता घरामध्ये. आणि मी काय तेव्हा असं साधी नव्हते ना, म्हणजे आईने ठेवले करा पटकन जा वगैरे असं काही नाही. मीही कटकट केली आहे खूप, मीही बोलली आहे की कशाला हे करायचं, मला आता येतं वगैरे असं. पण आईने कधीच ऐकलं नाही. आई म्हणली हे तुला करायचंय, मग तिथे नेट मार्क होईल. आई म्हणायची दॅट इज युअर प्रॉब्लेम, तो तू सॉल्व्ह कर. तर हा जो एक खंबीरपणा होता पालकांमध्ये, हा आताच्या पालकांमध्ये मला नाही दिसत. ओके. त्यामुळे प्रायोरिटी काय आहे आयुष्याची, तर सगळं आहे ना. तुमची करिअर पण जितकी महत्वाची आहे तितकं घरातल्या गोष्टी येणंही महत्वाचं आहे. आणि आता परिस्थिती अशी आहे की त्या दोघांनाही यायला पाहिजे. खरे, फक्त मुलीला यायला पाहिजे तसं नाही, त्या मुलाला पण यायला पाहिजे.